नमस्कार मित्रांनो, आज आपण न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. ज्या गोष्टीला तुम्ही सगळ्यात जास्त घाबरता, तुम्हाला धडधडून घाम फुटतो, हे सोडवू की नको, पण फिजिक्स केमिस्ट्री यामध्ये असे न्यूमरिकल तुम्हाला सर्रास बघायला भेटतात, 100% असतात. ओके, पण आज मी तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहे की हे प्रॉब्लेम सॉल्व कधी करायचा, लॉग टेबलचा वापर कधी करायचा. एक्झाम्पल दिसलं लगेच लॉग टेबल घेतला आणि सोडवायला घेतलं, असं मॅथ्सचे प्रॉब्लेम असे फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व होत नाहीत. त्यासाठी तुम्हाला एक टेक्निक यूज करावी लागते. लॉग यूज करायचंच आहे, पण कधी फायनल एकदम शेवटी जेव्हा कुठलाच ऑप्शन शिल्लक राहत नाही त्यावेळीच तुम्हाला लॉग टेबलचा वापर करायचा आहे. तोपर्यंत जेवढं छोटं करता येईल तेवढं पहिला छोटं करायचं, त्याला एकदम छोटं करून झालं की मग लॉगमध्ये उतरायचं आणि प्रॉब्लेमची वाट लावून टाकायची. असे 5 टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम घेतलेला आहे, त्यातला मी 1 बाय 1 सॉल्व करायला घेतो. ओके, चला तर फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करू. ओके मित्रांनो, एक्झाम्पल कधीही तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे, तुमचा स्टडी एन्जॉय केला पाहिजे. जर तुम्ही आधीच बोरिंग माइंडने एक्झामला बसत असाल, रिव्हिजनला बसत असाल, तुमच्या डोक्यात काय बी घुसणार नाही. यासाठी त्याला खेळत खेळत अभ्यास करायचा, खेळत खेळत. आता बघा, हे एक्झाम्पल आहे, बरेच नंबर आहे, काय फरक पडत नाही. असं एक्झाम्पल दिसलं की पहिला 10⁻², ही 10 वाली पॉवर आहे, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. हे आपले दुश्मन आहेत, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. मग मी नंबर एका साईडला लिहितो, 4 × 3.42 × 8.85 × याचा प्रॉब्लेम सॉल्व करतो. बेस सेम आहेत, मल्टिप्लाय आहे, पॉवरची ॲडिशन होते. -10 आणि -12 -19, याला शेवटपर्यंत हलवू नका. ओके, आता आपल्याला खेळायचं आहे तर याच्यातच खेळायचं. ओके, सोपं काय, याच्यात सोपं काय, याने याला मल्टिप्लाय करणं सोपं आहे. मग ते करूया. पहिला 4 2 जा 8, 4 4 जा 16, 1 कॅरी, 4 1 जा 4, 4 आणि 1 5, डेसिमल आहे, डेसिमल दिला. 4 3 जा 12 × 8.85. ओके, पाहिजे तर तुम्ही एका खाली एक घेऊन मल्टिप्लाय करू शकता, पण आपण लॉग शिकतोय, थोडा लॉगचा यूज करूया. बघा, मी आधी लॉग नाही यूज केलं. अरे हा राहिला ना बाबा आपला 10⁻19, याला मूव्ह करायचं नाही. चला याच्यामध्ये लॉग वापरू. मल्टिप्लायमध्ये लॉग यूज करताना प्लस करतो. ओके, मग आपण प्लस करूया, हल्लू हल्लू हल्लू. ओके, याला ब्रॅकेट केला, मल्टिप्लाय बाय बाहेर काय आहे 10⁻19, त्याला काय लॉग अप्लाय करू नका. पहिलं काम आहे कॅरेक्टरिस्टिक काढणे. पॉईंट नंतर 2 नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक किती येणार, याची 1 येणार. 2 नंबर आहेत म्हणून 1 मध्ये प्लस आहे. पॉईंट नंतर एकच नंबर आहे 0, कारण 1 मायनस करायचं असतो. 2 असतील तर 1, 1 असेल तर 0. ओके, आता काय करायचं बघा, लॉग शोधायचं. लॉग कोणाला शोधायचा, 12चा म्हणजे नंबर, 12चा 5 आणि 6 मध्ये, आणि इथे 88चा 5 मध्ये. पॉईंट विसरायचा. लॉग फाइंड आउट करताना पॉईंटला कन्सिडर करायचं नाही. पहिले 2 नंबर 1 1, पहिले 2 नंबर 1 1, पुढे 8 आहे, काय यूजच नाही, कारण आपलं लॉग टेबल 4 नंबरसाठी आहे. ओके, चला मी लॉग टेबल आणतो. 12चा 5 आणि 6, पहिला 12 12 12 कुठं आहे, 12 आहे. ओके, त्याच्यानंतर 5 नंबरचा टेबल, 12 मध्ये 5 आहे 0969 0969 0969. त्याच्यानंतर 6, मेन डिफरन्समध्ये 6 मध्ये जा, मेन डिफरन्समध्ये 6 मध्ये गेला तर 21 येतोय, तो याच्यात ॲड करा. 10 9 9 09. इट मीन्स वॉट, 0990 याचा लॉग बघितला तर. ओके, आता नेक्स्ट 9 एकदा चल एक सांगते 9. ओके, करेक्ट आहे. 88चा 5 मध्ये, 88 कुठं आहे, ए भाई 88 कुठं आहे, 88 88 88 88 88 88चा 5 मध्ये, 88चा 5 मध्ये 9469 9469. एक काम करा, हे तुम्ही तुमच्या लॉग टेबलमध्ये बघा करेक्ट आहे ते का. ओके, याच्या पुढे नंबर नाही, मेन डिफरन्समध्ये जायचं नाही. दोघांची ॲडिशन, आता लॉग झाला, आता अँटी लॉग पुढे लावायचं. पहिल्या दोघांची ॲडिशन मग अँटी लॉग. याची ॲडिशन करतो, 1.0990 0.9469 प्लस प्लस 9 9 15 चल 1, 9 आणि 4 13 आणि 1 14, 9 आणि 1 10, 1 आणि 1 2, 2.0459 या नंबरचा अँटी लॉग बघा, कारण लॉग बघितला होता, आता रिव्हर्स करायचा. अँटी लॉग बघताना हे नंबर बघायचे पॉईंटच्या पुढचे, याचा उपयोग डेसिमल पॉईंट प्लेस करण्यासाठी. ओके, चला अँटीलॉग केलं, अँटीलॉग ओपन, अँटीलॉग ओपन केलंच असेल. ओके, त्याच्यानंतर 04, हे बघा
04 04 भेटलेला आहे. 04 5 04 5 11 9 11 9 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 9. 9 नंबरमध्ये काय 2 तो याच्यात ॲड करा 1 1 9 2 1 1 1 अरे बाप रे 1 1 1 1 9 आणि 2 11 चले 1 1 11 एवढा आला. ओके आता क्वेश्चन असा आहे हा 2 आहे. 2 म्हणजे 3 नंबर नंतर डेसिमल पॉईंट. याचा यूज काय करायचा 2 म्हणजे 3 नंबर नंतर डेसिमल पॉईंट. जर इथं 1 असता तर 2 नंबर नंतर डेसिमल पॉईंट. कॅल्क्युलेटरवर चेक करून बघा हेच आन्सर असेल. समजलं. आता सेकंड नंबर सॉल्व्ह करायला घेऊया. ओके बाळांनो बघा आता पहिले हे दोघं मल्टिप्लाय करायला एकदम इझी आहेत. एकदम इझी आहेत. काय करायचं याला 98 पकडायचं याला 1 पकडायचं. 98 1 जा 98 एक नंबर नंतर डेसिमल पॉईंट आहे. एक नंबर नंतर डेसिमल टोटल झाले 2 0.98 डिवायडेड बाय 0.8. याला पाहिजे तर तुम्ही रिड्यूस करू शकता किंवा डायरेक्ट लॉग वापरा. आता लॉग वापरतो. लॉग ऑफ 0.98 डिवाइड आहे मायनस करायचं लॉग ऑफ 0.8. लक्षात घ्या डिवाइड असेल तर मायनस मल्टिप्लाय असेल तर प्लस. ओके हां 0 पॉईंट कॅरेक्टरिस्टिक -1 कारण 0 पॉईंटमध्ये असेल तर निगेटिव्हमध्ये जातो. एक 0 म्हणून एक -1 मायनस 0 पॉईंट परत -1. ओके आता पुढचे नंबर शोधूया. 98 दोनच नंबर आहेत. लॉगमध्ये बघा नाही तर अँटी लॉगमध्ये बघाल. लॉग 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 हे बघा 98 चा 0 मध्ये 9912 9912 08 08 तर नसतोच. 08 कुठं आहे 10 पासून स्टार्ट आहे. 10 20 30 08च नाही. मग शोधायचं कुठं म्हणजे पुढं 0 कन्सिडर करायचा. हा 8 नाही आहे हा इनविजिबल पुढं 0 पण आहे. मग तुम्ही 80 मध्ये कन्सिडर करा. 80 कुठे गेलो 80 80 80 80 80 80 हां 9031 9031. ओके हे सोडवून यांचा अँटी लॉग बघायचा आपल्याला. ओके आता मी काम करतो हे मायनस करतो. -1 9912 -1 9031 -2 मधून 1 गेला 1 1 मधून 3 जात नाही. तुम्ही काय करता याचा 8 करता आणि याचा 11 करता. 11 मधून 3 गेले 9 10 11 12 11 मधून 3 गेले 8 8 मधून 0 गेले 8 9 मधून 9 गेले 0 पॉईंट. इथं इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हा आहे -1. ओके त्याच्यानंतर हा निगेटिव्ह आणि हा परत -1. ओके निगेटिव्ह मल्टिप्लाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला. हे दोघं कॅन्सल झाले. कॅरेक्टरिस्टिक 0 आले. ओके समझा भाई कॅरेक्टरिस्टिक ये हमने सॉल्व किया है. आप देख लो. पॉज करा परत रिटर्न करा. किती आलं अँटी लॉग ऑफ 0.0881. आता बघा अँटी लॉगमध्ये 0.8 मध्ये जा 0.8 मध्ये जा. आजा मेरे सर्कल में आजा. ओके 0.8 त्याच्यामध्ये 8 त्याच्यामध्ये 8 त्याच्यामध्ये 8 12 25 1 2 2 5. त्याच्यानंतर फर्स्ट नंबर आहे. फर्स्ट नंबर 0 आहे 1 2 2 5 1 2 2 5 0.0 0 कॅरेक्टरिस्टिक आहे. बोल गया मैं 0 कॅरेक्टरिस्टिक कधी असेल जेव्हा एक नंबर नंतर पॉईंट असेल. एक नंबर आय एम सो सॉरी इट्स माय मिस्टेक. मित्रांनो परत बघा 0 कॅरेक्टरिस्टिक कधी असेल जर एका नंबर नंतर डेसिमल पॉईंट असेल. अँटी लॉग मध्ये पहिला नंबर डेसिमल पॉईंट ठेवण्यासाठी करायचा. 0 कॅरेक्टरिस्टिक कधी येणार जर एका नंबर नंतर डेसिमल असेल. बघा कॅल्क्युलेटरवर याने याला डिवाइड करून बघा 1.225 मध्ये आन्सर येणार. आता बघूया थर्ड नंबर स्क्वेअर रूट आहे त्याच्यामध्ये. एक्झाम्पल मोठं पण स्टार्टिंगलाच लॉग नाही वापरायचा. जे पहिला इझी गोष्टी असेल त्या करून घ्यायच्या. जसं की या दोघांचं मल्टिप्लिकेशन. दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो. इमॅजिन करा याच्यात पण पॉईंट नाही आणि याच्यात पण पॉईंट नाही आहे. मग किती होणार 15 8 किती 120 120 15 8 जा 120 0 ठेवला 12 कॅरी 15 9 जा 135 ओके 147. बघा दोघं मल्टिप्लाय करा एवढा नंबर येणार. एक नंबर नंतर मल्टिप्लाय 2 नंबर नंतर सॉरी 1 नंबर नंतर पॉईंट 2 नंबर नंतर पॉईंट टोटल झाली 3 मग 1 पॉईंट एवढा येणार मल्टिप्लाय. ओके तसंच इथं करतो. ओके याला डिनॉमिनेटर नाही याला डिनॉमिनेटर देऊन टाकतो. डिनॉमिनेटर सेम नाही सेम कसा करणार याला 1.4 ने मल्टिप्लाय करतो याला पण 1.4 ने डिनॉमिनेटर झाला 1.4. हा 1.4 प्लस 0.04
नेक्स्ट स्टेप 1.47 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूटमध्ये किती येणार बालानो? या दोघांची ॲडिशन केली 1.4 आणि 0.04. पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या. प्लस आहे इथे पॉईंट आहे, इथे पॉईंट आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट. 4च्या इथं 0, 4च्या इथं 0, या 4च्या इथं वरती काहीच नाही आहे. मुलं उलटं करतात, वाटोला लावून टाकतात. ओके, इथे काय नाही तर 0 घ्या. 4 आहे, 4 आहे, 1.44. 1.44 डिवायडेड बाय 1.4. 1.4. नेक्स्ट आहे 1.470 मल्टिप्लाय बाय. आता काय करतो बघा, याची पॉईंटच काढून टाकतो मी. कशी काढणार? 1.44 डिवायडेड बाय 100 करतो, कारण 2 नंबरचा डेसिमल पॉईंट आहे. तो पॉईंट उडवलात तर खाली 100 लिहायचे. मल्टिप्लाय 1.4 आहे, त्याचा 10 मी वरती लिहितो. ओके, त्याच्यामुळे हे 0ला 0 गेले. 1.470 राहिले काय 144. एक काम करतो, हे नंबर असेच ठेवतो. ओके, मल्टिप्लाय बाय याचं स्क्वेअर रूट 12, याचं स्क्वेअर रूट 10 आलं. आतमध्ये काय राहिलं 10/14. हा जर 10 आहे याला डिवाइड केला तर इथं पॉईंट येईल, म्हणजे हा निघून गेला. आता राहिलं एवढंच 10/14. ओके, 10/14. 2 5 जा 2 7 जा 1.470. एक काम करतो, हे दोघं मल्टिप्लाय करून घेतो. ओके, ते नंतर बघतो. 12 0 जा 0, 12 सांग 12, 12 छत्तीस आवरायची. 12 7 जा 84, 8 कॅरी. 12 चौक 48 आणि 8 56, 5 कॅरी. 12 1 12, 12 आणि 5 17. आता पॉईंट देऊया, एक नंबर नंतर पॉईंट. 1 झाला, 2 3 4 इथं येईल ह्या दोघांचा मल्टिप्लाय. ओके, हे किती आलं 5/7. आता बघा 7ने 5ला डिवाइड करतो मी. ओके, काय फ्रॅक्शनमध्ये येईल ते येईल. 7ने 5ला डिवाइड करतो. 0 जा येईल 50, 7 7 जा 49, 1. त्याच्यानंतर 10, 7 1 जा 7, 3 0, 7 4 जा 28, परत 2 0. ओके, एवढं बस. 4 नंबर आपल्याला बस झाले. ओके, आता काय करतो, इथं लिहितो हा फर्स्ट नंबर 1.764 मल्टिप्लाय बाय, याने याला डिवाइड केल्यावर स्क्वेअर रूटमध्ये 0.7142 आला. ओके, खूप मोठा एक्झाम्पल आहे मित्रांनो. आता मी लॉग वापरतो. मल्टिप्लाय आहे, मल्टिप्लाय करताना लॉगमध्ये प्लस करतात. 1.7640 प्लस. ओके, याचं स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट म्हणजे 1/2. स्क्वेअर रूट म्हणजे 1/2. हा 1/2ची पॉवर पुढे आणतो 1/2 आणि लॉग कोणाचा घ्यायचा 0.7142. ओके, एक नंबर नंतर पॉईंट आहे, 0 घेतला. ओके, 76चा 4 0, 70चा 4 0. लॉगमध्ये बघा बाळांनो, लॉगमध्ये बघा 76चा 76चा 4मध्ये आणि 0 आहे. 8831 प्लस याचा लॉग शोधतो, त्याला नंतर 2ने डिवाइड करतो. 2ने डिवाइड करायचं आहे ना, मल्टिप्लाय बाय. कॅरेक्टरिस्टिक 0 पॉईंट आहे म्हटल्यावर -1 येणार. ओके, 71चा 4 2, 71चा 4 2, 71चा 4 आणि 2, 8538. 8538 याचा नंतर अँटी लॉग काढायचा आहे. ओके, पहिला 2ने याला डिवाइड करतो. ओके, इथे 2ने डिवाइड करतो. 8538. ओके, इथं 0 जा होणार, नंतर हा 18. 2 9 जा 18, हा 5 घेतला. ओके, 2 4 जा 2 2 जा 4, 1 3 घेतला. 2 6 जा 2 9 जा. ओके, तुम्ही पॅटी करून बघा. 08831 प्लस हा निगेटिव्ह आहे ना, हा निगेटिव्ह 2ने डिवाइड केलेला आहे. किती आलं 0 पॉईंट, हे बघा 0.9269, पण निगेटिव्ह 1 होता त्याच्यामुळे याला निगेटिव्ह साईन लागणार. आता हे मायनस करायला लागतील तुम्हाला. एक काम करतो, इथे प्लस होताच पण निगेटिव्ह हा 0ला आला. ओके, आता बघूया, दोघं प्लस करायचे. 0.8831 प्लस हा निगेटिव्ह 0 आला आहे. ॲक्च्युली निगेटिव्ह 0 कधी नसतो, पण हे लॉगरिथम आहे, त्याशिवाय तुमचा आन्सर येणार नाही. ओके, प्लस करूया. 9 आणि 1 10, 6 आणि 3 9 आणि 1 परत 10, 8 आणि 2 10 आणि 1 11, 9 आणि 8 17, 17 आणि 1 18. पॉईंट 18तला 1 इथे आला. 1 या 0मध्ये 1 केला तर हा निगेटिव्ह 1 तयार होईल. 1 हा बघा, हा निगेटिव्ह 0 आणि हा प्लस 1 केला. ओके, तर मला वाटतंय 1 तयार होईल. हा 1 तयार होईल. ओके,
निगेटिव्ह झिरोला कन्सिडर करूच नका. आता बघूया अँटीलॉग. 8100 अँटीलॉग 81 0 6457 वन कॅरेक्टरिस्टिक कधी येईल? निगेटिव्ह वन कॅरेक्टरिस्टिक कधी येईल? जेव्हा 0 पॉईंट आन्सर असेल तेव्हा. समजलं? झटकन कॉपी करून घ्या. पटकन चौथा एग्जाम्पल बघूया. चलो तो अगला सवाल लेते हैं. बड्या दिख रहा है. ओके, पहिला सोपं करूया. सोपं काय तर या दोघांचा मल्टिप्लाय. 8 3 24 2 कॅरी 9 3 27 28 29. एक नंबर नंतर पॉईंट आहे, एक नंबर. याच्यात 10 चा प्रॉब्लेम पहिला सॉल्व करायचा. बाकीचे नंबर आहे तसे कॉपी करायचे. 10⁶ आणि 11 6 आणि -11 जर याची ॲडिशन केली तर 6 आणि 5 11. निगेटिव्ह फाईल या निगेटिव्ह फाईला वरती नेतो. ओके, निगेटिव्ह फाईला वरती नेले तर ते झाले पॉझिटिव्ह फाय. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून ठेवतो. 6.673 4 ते 12 7 चौक 28 29 6 चौक 24 25 26 6 चौक 24 25 26 0.63 18 चला 1 7 संग 42 3 4 4 6 6 36 आणि 4 40 4 6 6 36 आणि 4 40 2 9 8 17 चल 1 6 आणि 3 9 1 10 चल 1 6 आणि 1 7 2 14. ओके, 1 2 3 4 1 2 3 4 42.7072. आता हे लॉगने सोडवा. कसं? लॉग ऑफ 29.0 डिवाइड आहे म्हटलं मायनस लॉग ऑफ 42.70. पहिले 4च नंबर घ्यायचे असतात. 72ला सोडून द्या. मल्टिप्लाय बाय 10⁻⁵. ओके, खतम. टाटा बाय बाय. लॉग 2 नंबर नंतर डेसिमल पॉईंट आहे. एक कॅरेक्टरिस्टिक निगेटिव्ह. 2 नंबर डेसिमल पॉईंट आहे. एक कॅरेक्टरिस्टिक. ओके, मल्टिप्लाय बाय 10⁻⁵. आता 29चा 4 मध्ये 29 वाजून 4 मिनिटं झाली. 29चा 4 लॉगमध्ये बघा 29चा 4 29चा 29चा 4 4683. बढिया. 4683 व्हेरी गुड. 42चा 7 आणि 0 42चा 7 मध्ये 6304 व्हेरी गुड. 6304 या दोघांचा सबट्रॅक्शन करतो. 1.4683 निगेटिव्ह 1.6304 दोघांचा सबट्रॅक्शन. मी माझ्या मेथडनं करतो, तुम्ही तुमच्या मेथडनं करा. 3 मधून 4 जात नाही, याचा केला 7. 13 मधून 4 गेले 9 7 तसाच 3 तसाच 4 मधून 6 जात नाही, याच्यातनं एक मायनस करा की हा होणार 0, इथे होणार 14. 14 मधून 6 गेले 8. आता बघा 0 - 1 -1. ओके, याचो पोरांनो अँटीलोग काढूचो. याचो अँटीलोग काढूचो. अँटीलोग -1 8379 मल्टिप्लाय बाय 10⁵. याला काही हात लावायचा नाही. 83चा 79 सॉरी 83चा अरे अँटीलॉग काका अँटीलॉग उघडा 0.83चा 7 आणि 9. 7 कुठं आहे? 7 आणि 9 और मोठा नंबर आहे 6871 + 14. 6871 + 14. 5 7 1 8 हे 8 हे ओके. 6885 मल्टिप्लाय बाय 10⁵. निगेटिव्ह 1 कॅरेक्टरिस्टिक कधी येणार? जर 0 पॉईंटमध्ये आन्सर असेल तर. समजा हे लास्ट एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं. मेथड सांगतो. हा स्क्वेअर रूट आहे, त्याला 1/2 करा. याचा लॉग घ्या मित्रांनो. याचा लॉग घेतलात की समजा XYZ लॉग आला की याला 2 ने डिवाइड करा, याला 2 ने डिवाइड करा. जो नंबर येईल त्याचा अँटी लॉग घ्या, तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. एक काम तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. अजून कुठली व्हरायटी असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि ही व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा की न्यूमरिकल प्रॉब्लेम सगळ्यांना सॉल्व झाले पाहिजेत. 25 मार्क आहेत फिजिक्सला, सगळ्यांना सॉल्व झाले पाहिजेत 25 मार्क्स. ओके, मला वाटतं तुम्हाला ही सगळ्या मेथड आवडले असतील, कळले असतील. ओके, तर आपल्या बाकीच्या ज्या स्टेट बोर्डचे जो सिलेबस आहे तो मी याच चॅनलवरती कव्हर केलेला आहे. ओके, थोडीशी गरमी आहे त्याच्यामध्ये शूटिंग चालू आहे माझी. तर बाकी सगळे लेसन आहेत ते याच चॅनलवर तुम्हाला भेटतील. एकदम इझी लँग्वेजमध्ये मराठीमध्ये डेरिव्हेशन तर मक्खन जसं सांगितलेलं आहे.
सेम डेरिव्हेशन म्हणजे जसं बुकमध्ये आहे तसं नाही आहे. बुकमध्ये डेरिव्हेशनमध्ये मी माझे स्वतःचे डेरिव्हेशन ॲड केलेले आहेत आणि तुम्हाला एकदम इझी डेरिव्हेशन करून दिलेले आहेत. पटकन चॅनलवर जा आणि नोट डाऊन करून ठेवा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लॉग शिका.